नमस्कार मंडळी, शैलेजा होम रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट ढोकळा म्हणजेच झटपट ढोकळा. ढोकळा आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. ढोकळा बनवण्याचे लागणारे साहित्य आहे. सर्वप्रथम बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, एक बारीक चिरलेली मिरची, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, अर्धा चमचा हळद, दोन चमचा मोहरी, 1 चमचा फ्रूट सॉल्ट आणि 1 वाटी बेसन पीठ. आता आपण ढोकळ्याला साठी पाणी सेट करायला ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता आपण एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ काढून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊया, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि लागणारे पुरतं म्हणजेच 1 वाटी पाणी घेऊया. हे सगळे साहित्य आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला मिक्स करायचं आहे जोपर्यंत हे सगळे साहित्य एकदम पातळ होऊन जात नाही. तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण एकदम पातळ झालं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा फ्रूट सॉल्ट टाकायचा आहे. फ्रूट सॉल्ट आपल्याला एकदम स्प्रेड करून टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला परत मिक्स करायचं आहे जोपर्यंत हे गाढ होऊन जात नाही. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल आपल्याला सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आपण ते तयार केलेलं मिश्रण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आपण पाणी सेट केलेलं त्यामध्ये आपल्याला हे कुकरचं भांडं तयार करून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. आता आपल्याला चेक करायचं असेल तेव्हा आपण नाईफनी नाही तर स्टिकनी चेक करू शकतो. काढल्यानंतर आपण याची साईडची कटिंग करून प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण त्याच्या कटिंग्स करूया. कटिंग बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने होत आहे. तुम्ही बघू शकता आता आपला डोका किती स्पॉन्जी झाला आहे. आता आपण डोक्याच्या फोडणीसाठी तेल घेऊयात. एका पॅनमध्ये तेल घेऊया. त्यामध्ये 2 चमचा मोहरी टाकूया. एक बारीक चिरलेली मिरची, थोडंसं कढीपत्ता, हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर. ॲट द एंड आपल्याला अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे. साखर आणि मीठसुद्धा आपण अर्ध्या ह्याच्यात घेणार आहोत, म्हणजेच अर्धा चमच. हे सगळे साहित्य
रेडी झाल्यानंतर आपण हे ढोकळ्यावर स्प्रेड करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा तयार झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद बघण्यासाठी.